नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत राजकीय नेत्या सौ चंद्रकला चंद्रशेखर सिसोदिया. ताई नमस्कार, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. सौ चंद्रकला चंद्रशेखर सिसोदिया या दोडाईच्या वरवाडी नगरपालिकेच्या नगरसेवक होत्या. तसेच सतत 11 वर्ष ते भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष आहेत. प्रताप रॉयल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या त्या अध्यक्षपदी देखील कार्यरत आहेत. स्वर्गीय टोणगावकर सहकारी ग्राहक भांडार संस्थेच्या त्या संचालक आहेत. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महिला विंगच्या प्रदेश अध्यक्षपदी देखील त्यांनी काम केलंय. दरम्यान जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या त्या फेडरेशन 2A युनिट डायरेक्टर आहेत. तसंच दक्षता कमिटी, दामिनी पथक, पोलीस मित्र या सामाजिक कार्यात देखील त्यांचा हातभार आहे. विशेष म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं. खरं तर ताई, खूप मोठं कार्य आहे आणि खूप मस्त वाखण्याजोगं काम आहे तुमचं. हो. माझा पहिला प्रश्न आहे की राजकारणात प्रवेश कसा झाला व कधी राजकीय पार्श्वभूमी परिवारातले राहिल्यात का तुम्ही? समाजासाठी मोठं काही करण्याचं व राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली ती आमच्या दोंडाईच्या शहराच्या नगराध्यक्ष मासाहेब नयनकौरताई रावल व नेहमीच सतत आम्हाला जे प्रेरणा देतात असे आमचे प्रेरणास्थान माननीय मंत्री पणन व राजशिष्टाचार जयकुमार भाऊ यांनी दिली. यांच्यामुळेच माझा राजकारणात प्रवेश झाला. पण तुमचा परिवारातला काही परिवार म्हणजे तुमचा परिवार या पार्श्वभूमीतला आहे का, राजकारणी पार्श्वभूमीतला किंवा नाही. समाजकार्याबद्दल? म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझ्या सासरी आणि माहेरी राजकारणात कोणीही नव्हतं. हा, पण माझ्या मम्मीचे वडील म्हणजे माझे आजोबा हे सरपंच होते आणि मग आम्ही लहानपणी तिथे जायचो मामाच्या गावाला आणि मग तिथे बैठकीत एक पार्टी लावलेली असायची, भीमसिंग जगागिरासे सरपंच लोंढरे. तर मग त्यावेळेस फार उत्सुकता वाटायची की आपले बाबा सरपंच आहेत आणि काय ते तेवढंच बाळकडू म्हणू शकतो आपण, ते मला राजकारणाचं मिळालं आहे. बरं, ते राजकारण करताना समाजकारण देखील आपण करता, त्याबद्दल सांगा ना. राजकारण समाजकारण हे राजकारणाचं एक चांगलं व्यासपीठ आहे आणि समाजकारण करायचं असेल तर राजकारणाची गरज फार लागते. बरोबर. समाजासाठी अनेक गोष्टी करताना राजकारणाचा उपयोग होतो. त्यासाठी महिलांच्या अनेक समस्या असतात. राजकारणाच्या माध्यमातून त्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातात. वरच्या लेवलला आम्ही त्या समस्या पाठवतो आणि त्या समस्यांचं निवारण पण केलं जातं. समाजाला अपलिफ्ट करण्यासाठी खरं तर राजकारणाचा फार मोठा उपयोग होतो आणि समाजातल्या शेवटचा जो घटक आहे त्यापर्यंत विविध योजना, आरोग्य, शिक्षण हे सगळं पोचलं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. बरं, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरात कोणकोणत्या उपाययोजना आतापर्यंत केल्या? तिथे बेटी बचाव बेटी पढाओच्या माध्यमातून आम्ही मुलींना स्वतःचं संरक्षण स्वतः कसं करू शकतात त्यासाठी आम्ही बरेच क्लासेस घेतले. त्याच्यात कराटे क्लासेस असतील, मुलींना सक्षम होण्यासाठी विविध योजना किंवा मग त्यांनी स्वावलंबी कसं झालं पाहिजे, स्वतः उद्योग व्यवसाय कसे उभारता येतील त्यासाठी आम्ही काही प्रशिक्षणं घेतली आहेत. काही ट्रेनिंग सेंटर चालवले ज्याच्या माध्यमातून मी स्वतःही ब्युटी पार्लरमध्ये आणि त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर असो, कम्प्युटर असो किंवा मग ड्रायव्हिंग असो, अशा अनेक ज्या गोष्टी होत्या ज्याच्यात आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणू शकतो. ते स्किल डेव्हलपमेंटमध्ये मुलींना सक्षम होण्यासाठी आम्ही ते ट्रेनिंग सेंटर चालवले आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत 800,000 मुलींनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, ते पण पूर्ण फ्रीमध्ये. आणि त्याच्यात आम्ही त्यांना मोस्टली मुलींना जॉब पण करायला लावलं आहे. काही ठिकाणी काही मुली जॉबला लागल्या आहेत. काही चांगल्या जसं मुंबई पुण्यात आहे, जावेद हबीबा आहेत किंवा लॅक्मे आहेत, अशा ठिकाणी पण त्यांनी जे पार्लरचे कोर्सेस केले होते त्याच्या माध्यमातून त्यांना जॉब मिळालेले आहेत आणि त्या सक्षम झालेल्या आहेत आणि त्याचं जरा बरंही वाटतं की त्या काहीतरी करतायत चांगलं. कारण शहरातल्या महिलांनाही देखील छान चांगला रोजगार मिळाला तर ते Yes. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. ते राजकारणात महिला म्हणून काम करत असताना अनेक अडचणी आणि आव्हानं समोर असतात, ते तुम्ही कसे हाताळता? राजकारणात अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणींना मी नेहमी संधी म्हणून बघत असते आणि माझ्या पाठीशी जे भक्कमपणे नेहमी उभे असतात, सदैव आमच्यावर ज्यांच्यामुळे आम्हाला सुरक्षितता आणि अभिमान वाटतो, असे जे महिलांकडे ज्यांची बघण्याची दृष्टी मातेप्रमाणे सन्मान देणारी आहेत, असे आमचे पवित्र मनाचे आणि संस्कारी कुटुंब वात्सल्य भाऊच जयकुमार भाऊ हे भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. म्हणून मग मला असं वाटतं की मला कधी अडचणी आल्याच नाही.
तर समाजकार्य करत असताना तेव्हाच ठरलं होतं राजकारणात यायचं? नाही, अजिबात नाही. समाजकार्य करताना राजकारणात मी तुम्हाला सांगितलंच, की मासाहेब आणि भाऊ हे मला बोट धरून राजकारणात त्यांनीच आणलेलं आहे आणि आतापर्यंत तेच मला मार्गदर्शन करतात आणि पुढे पण आणतात. आताच तरी तुम्ही म्हणालात, की शहरामध्ये तुम्ही महिलांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत, तर त्याचा चांगला प्रतिसाद देखील महिला तिथे देत असतात. मात्र महिलांच्या जेव्हा काही कौटुंबिक समस्या असतात, त्या सोडवण्यासाठी जेव्हा तुम्ही ऑन फील्ड उतरता, तेव्हा त्यांच्या कुटुंबाकडून रोष किंवा काही असं किती आव्हानं असतात तुम्हाला त्यांच्या कुटुंबांना सांभाळणं वगैरे? अ, हे तर खरंच आहे. खूप आव्हानं असतात ज्यावेळेस महिलांच्या काही समस्या येतात आणि जेव्हा आम्ही त्या फील्डवर उतरतो. हं, हं. कधी पण म्हणजे एक आदरयुक्त भीती माझी आमच्या परिसरात सगळ्यांना आहे. मग ते कधी-कधी दारू पिलेले असतात. हं. तरीही ते मग कधी-कधी मला सांगतात, "ताई आता नाही करणार मी चुकी. आता आम्ही बायकोला त्रास नाही देणार." असे खूप परिवार आहेत, की ज्यांच्या जवळ आम्ही बसलो, त्यांना जरा दमने बोललोत, की मग ते घाबरतात. त्यांना असं सांगतो, की त्या महिला एकट्या नाहीयेत. आम्ही सर्व त्या महिलांसोबत आहोत आणि त्यांचं रक्षण करणं, संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. तर आम्ही ते करत असतो. त्यामुळे मग तसं ते आदरयुक्त भीती असल्यामुळे मला तेवढी अडचणी कधी आल्या नाहीत. असतात बऱ्याच प्रसंगात अनेक गोष्टी घडत असतात. एकदा तर एकीचा नवरा मला म्हटला, की "मी आत्महत्याच करणार." म्हटलं, "अरे का बाबा?" म्हणे, माझी बायको मला त्रास देते." म्हटलं, "तू देतो का ती देते?" हं, हं. तर अशा अनेक गोष्टी असतात. पण मग त्याला समजवल्यावर तो समजला. आज त्यांचा संसार खूप सुखाचा आणि चांगला चालला आहे. मला बऱ्याचदा अधून-मधून फोन पण येत असतात. त्यांच्या मिस्टरांचे येतात किंवा मग त्या महिलांचे येतात. "ताई, आता आमचा संसार सुखाचा चालला आहे. खूप चांगला चालला आहे. तुम्ही मध्यस्थी केल्यामुळे आमचा संसार चांगला झाला आहे." मग ते कधी-कधी काय असतं, काही पुरुषांना थोडीशी भीती दाखवली तरी ते सुधारतात आणि हं. त्यांचा संसार हा सुखाचा होतो. हे आपण करत असलेलं कार्य जर यशस्वीरित्या पूर्ण होत असेल, तर आपल्याला देखील एक मनातून समाधान मिळतं. अगदीच, अगदीच. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की भाजपमध्ये आपण अनेक पदं भूषवलीत. महिलांच्या अनेक समस्या जेव्हा समोर येतात, तेव्हा बऱ्याच वेळा पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करताना त्याचा फायदा कसा होतो? भारतीय जनता पार्टीने मला अनेक पदं दिलेत आणि मी अनेक पदांवर काम केलं. त्याच्यात मला महिलांसाठी खास काम करायचं होतं. भारतीय जनता पार्टीचे जे विचारधारा आहे, ती महिलांपर्यंत पोहोचवणं हे काम करतो. देशाचं कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हं, हं. व त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ, लाडका भाऊ, देवाभाऊ हं, हं. यांच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. ज्या योजनांचा लाभ आपण प्रत्यक्षपणे महिलांना देतो. त्याच्यात महिलांना 50% प्रवासात सूट असेल. त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण ही योजना खूप चांगली योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून बराच लाभ आमच्या भगिनींना होतोय, की ज्याच्या माध्यमातून त्या आपल्या परिवाराचं किंवा मग त्यांचं स्वतःचा आत्मसन्मान त्या योजनेमुळे राखला जातो आहे. त्या स्वाभिमानीपणाने जगत आहेत त्या योजनांमुळेच. त्याचप्रमाणे अनेक योजना आहेत. उज्ज्वला योजना आहे, घरकुल योजना आहे, हर घर जल योजना आहे, की पहिले आता हांडागुंडा घेऊन बायकांना कुठे जायची गरज नाही. आज आता आमच्या महिला भगिनी ज्या आहेत, घराचा नळ उघडला की तिथेच पाणी येतं आणि तिथंच त्यांना पाणी भरता येतं. तर खूप जणांनी तर मोटारी लावल्यात. बटन लावलं की हं. घराच्या टाकीत पाणी जातं. एवढ्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत आणि हाच खरोखर जो शेवटचा घटक आहे आपला. हं. शेवटच्या घटकापर्यंत किंवा शेवटच्या घटकात ज्या महिला आहेत, त्यांना या योजनांचा खरोखर चांगला लाभ होतो आहे आणि हा फक्त पक्षामुळेच होतो आहे. निश्चितताही मात्र समाजकारण, राजकारण करताना एक महिला म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात. आपण पक्षाची देखील कामं करता. त्यावेळी कुटुंबातून काही विरोध किंवा कुटुंबाला तितकासा वेळ दिला जातो का? कुटुंबाची वेळ असते त्या वेळात मी कुटुंबाला पूर्ण वेळ देते आणि मी तर स्वतःला भाग्यवान म्हणेल, की मला राजकारणात आल्यापासून म्हणजे सासर आणि माहेरचा पूर्ण सपोर्ट आहे. विशेष म्हणजे माझे पती चंद्रशेखर, त्याचप्रमाणे माझी मुलगी प्रियंका आणि माझा मुलगा ॲडव्होकेट आशुतोष यांचाही सपोर्ट राहिला आहे. आणि मला अजून म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण असं बघत असतो, की समाज नाव ठेवतं, हं, हं, हं. मागे काहीतरी सांगतं. पण मी खरंच माझ्या समाजाचे पण आभार मानेल, की समाजाने मला खूप सपोर्ट केला, की एकदम चांगला पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. त्याची विचारधारा चांगली आहे. आपला नेता खूप चांगला आहे. त्याबरोबर तुम्ही राहा, तुम्ही सुरक्षित आहात तिथे आणि मला समाजाने खूप सपोर्ट केला, की तुम्ही त्यांच्याबरोबर राहा आणि काम करा. राजकारणात जाण्यासाठी मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे, की मला सर्वकडनं सपोर्ट मिळाला आहे.
ताई, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही केलेल्या सामाजिक कार्याबद्दल थोडंफार आम्हाला सांगा ना. म्हणजे कुटुंब पक्ष या पलीकडे जाऊन एक महिला म्हणून समाजात घडत असलेल्या महिलांबाबतच्या ज्या वाईट घटना घडतायत, सरकार काही अशा या बाबतीत काही कठोर भूमिका घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? बिलकुलच. अजून काही कठोर भूमिका घेण्याची सरकारला गरज आहे आणि फास्ट ट्रॅक म्हणजे जे गुन्हेगार आहेत त्यांना फास्ट सजा मिळाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. तो मिळाला तर मग कुठेतरी गुन्हेगारी कमी होणार असं मला वाटतं. ताई, पक्षाचं काम करत असताना कुटुंबाचा गाडा चालवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण आपल्या म्हणजे तुमच्या शैक्षणिक संस्थेबाबत काही सांगा, याची सुरुवात कशी झाली? नेमकी कशी झाली? मी तुम्हाला माहीतच आहे की सामाजिक क्षेत्रात काम करते आणि मग अगदी खालच्या स्तरापासून म्हणजे अगदी स्लम एरियापासूनच्या एरियामध्ये मी फिरत असते आणि तिथे काम करत असते. मग तिथल्या बऱ्याच माता भगिनी असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या मुलांना, आमच्या मुलींना एक चांगल्या प्रतीचं शिक्षण जर मिळालं तर आम्हाला आनंद होईल. पण ते कमी खर्चात. आता जेवढं एज्युकेशनमध्ये पैसा लागतोय तेवढी प्रत्येकाची परिस्थिती नसते. आणि मग त्याच माध्यमातून माझ्याही डोक्यात आलं की आपण एक चांगली शैक्षणिक संस्था चालू करावी की ज्याच्या माध्यमातून सर्वसाधारण घराचा मुलगा पण चांगलं शिक्षण घेऊ शकेल आणि तो पुढे जाऊ शकेल. त्यासाठीच मला ह्या संस्थेचं मी कामकाज सुरू केलेलं आहे. तुम्ही हे जी शैक्षणिक संस्था सुरू केली आहे, यामध्ये प्रतिसाद मिळतो? विद्यार्थी येतात, छान प्रतिसाद आहे या संस्थेला? हो, खूप छान प्रतिसाद आहे. मी कोरोना काळात पण शाळेचं काम खूप चांगल्या प्रकारे केलं होतं. ज्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन तुम्ही बघितलंच होतं, हं. त्या काळात सगळेच म्हणजे सगळं शिक्षण किंवा ऑफिसेससुद्धा ऑनलाईन चालले होते. पण त्या काळात म्हणजे ज्या एरियामध्ये मुलं असतात किंवा ज्या गावात असतात, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आठवड्यातनं 3 दिवस आमचे शिक्षक त्यांच्या घरी जायचे. म्हणजे ते ऑफलाईन एका एरियामध्ये त्या मुलांना सोशल डिस्टन्सवर बसवलं जायचं आणि तिथं तो शिक्षक जाऊन त्यांना शिकवायचा. 4-5 तास ते तिथे बसायचे शिक्षक आणि तिथे त्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. 3 दिवस आमचं ऑनलाईन असायचं, 3 दिवस आम्ही ऑफलाईन करायचो. असं आमचं शैक्षणिक काम चाललं आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा विश्वास आमच्यावर फार जडला आणि आता एक खूप चांगल्या प्रकारचे ॲडमिशन आमच्या शाळेत आहेत. ताई, शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी शिकवले जातात, त्यासाठी लागणारा निधी आणि इतर समस्या कोणत्या जाणवतात? कारण कोणतेही कार्य घ्यायचं हाती म्हटलं तर आर्थिक समस्या तर असतातच. बिलकुल. सगळ्यात मोठी समस्या तीच आहे. कारण हे आमच्या शाळा ज्या आहेत इंग्लिश मीडियम ह्या सेल्फ फायनान्सच्या आहेत आणि ह्या पूर्णपणे फीजवरच चालतात. आणि मग आमची फीज पण कमी असते. मग त्याच्यात आम्हाला कुठेतरी वाटतं की सरकारकडनं कुठून तरी आम्हाला काही फंड्स मिळावेत की जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना अजून म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देणं, चांगल्या प्रकारच्या कॉम्प्युटर लॅब आहेत, सायन्स लॅब आहेत, स्पोर्ट्स ग्राउंड आहेत. हे सगळं आणि स्किल्ड शिक्षक आहेत. हे सगळं करण्यासाठी फार मेहनत करावी लागते. ते करतो आहोत. कुठून तरी मदत मिळाली तर मग काही सामाजिक संस्था असतात किंवा मग काही दानशूर लोकं असतात किंवा मग काही फंड्स मिळाले तर आम्हाला फार चांगली मदत होणार. निश्चितच. ताई, स्थानिक पातळीवर पक्षाने कोणकोणत्या जबाबदाऱ्या तुम्हाला दिल्यात आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही हाताळताय? स्थानिक पातळीवर पक्षाने माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. त्यात त्यांनी महिलांचं संघटन असेल, महिला मोर्चाची जबाबदारी मी दोंडाच्या शहरापासून तर धुळे जिल्ह्याची महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असण्यापर्यंत आणि आजही मला त्यांनी प्रदेशावर घेतलेलं आहे. अनेक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यात मग भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे की संघटनात्मक काम करणं. संघटनात्मक पण मला जबाबदाऱ्या मिळाल्या. ज्याच्यावर आम्हाला बूथ स्तरावर जाऊन संघटन करणं. मेरा बूथ सबसे मजबूत अशी जी संकल्पना आहे आणि त्याच्यावरच आम्ही सगळे इलेक्शन लढत असतो आणि आम्ही जिंकत असतो. तर बूथ मजबूत करणे, त्याचप्रमाणे विविध कोर कमिटींवर मला त्यांनी घेतलेलं आहे. परत आत्ता आमचं सदस्य नोंदणी अभियान होतं आणि त्या सदस्य नोंदणी अभियानात 1000 लोकांना संपर्क साधायचा, त्यांना भेटायचं. म्हणजे तसं आम्ही 5-5, 10-10 हजार लोकांना भेटलोत. मग भेटण्यातनं काय होतं की आपल्याशी भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो कायमस्वरूपी आपल्याशी जुडलेला आहे असं लोकांच्या मनात भावना येतात. नेहमी त्यांना वाटत असतं कुठल्या ना कुठल्या बहाण्याने भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असतात ते बूथ स्तरावर येतात. प्रत्येकाशी म्हणजे आमचं बूथचं संघटन असेल, आमचं सदस्य नोंदणी अभियान असेल, घर चलो अभियान असेल, ह्या सगळ्या अभियानाच्या द्वारे आम्ही प्रत्येक जनतेशी भेटत असतो आणि काम करत असतो.
पक्षाने जी ही जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे आणि नुसतं काम म्हणून नाही तर ती सेवा म्हणून मी पार पाडली. तर येत्या नगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून समजा तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कोणकोणते काम प्रकर्षाने करावे असं तुम्हाला वाटतंय? तसं दोंडाईच्या शहराचा एक सर्वांगीण विकास झालेलाच आहे. पण मी आता नुकतीच जापानला जाऊन आली आणि तिथली स्वच्छता, तिथलं जे शासन आहे ते सगळं बघून मला ते प्रेरणादायी ठरलं आहे. आणि माझ्या मनात तेच आहे की आपण दोंडाईच्या शहरालाही स्वच्छ, सुंदर असं शहर बनवायचं. त्यासाठी लोकांना शिस्त पण लावावं लागेल आणि ती शिस्त पण आम्ही लावणार. म्हणजे माझ्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण लोकांना शिस्त लावायची. स्वच्छता, आरोग्य त्यांचं चांगलं राहील त्यासाठी स्वच्छता राखणं, स्वच्छ आणि सुंदर शहर करणं हे माझं मानस आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की तिथं शिस्त खूप चांगली होती. त्याप्रमाणे शिस्त आपल्या दोंडाईच्या शहरात लागली पाहिजे. स्वच्छ पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे. आता तर आमच्याकडे आरो वॉटर सगळीकडे येत आहे. फिल्टर पाण्याच्या सगळ्याकडे पाईपलाईन्स झालेल्याच आहेत. पण तरीही गावातल्या ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या ज्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, रोड रस्ते चांगले झाले पाहिजेत, लाईट्स पाहिजेत, या सगळ्या सुविधांकडे मी पूर्णपणे लक्ष देणार, एवढंच सांगेन. पण हे स्वच्छता आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जपानला जाऊन आल्यानंतर तिथली स्वच्छता, शांतता, शिस्त ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आणि त्या दोंडाईच्या शहरामध्ये झाल्या पाहिजेत. पण त्या दृष्टीने तुम्ही तुमची काही पावलं उचलले? हो, मी सुरुवात तर केलेली आहे. मी आतापासूनच म्हणजे आमचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत, त्यांना सोबत हं. घेऊन गल्लीबोळात फिरताना आम्ही त्यांना सगळ्यांना आवाहन करत असतो, की आपण जर घराच्या बाहेर कचरा फेकला तर मग कसं चालणार? हे लोकं किती काम करणार आपल्याबरोबर? दिवसभर नसणार ते आपल्याबरोबर. म्हणून आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. कचरा वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये टाकला गेला पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा हा वेगळा केला गेला पाहिजे आणि मग लोकांमध्ये ती जागृती येते आहे. पण आपण कुठेतरी सुरुवात केली तर जागृती नक्कीच येते आणि मला त्याचा अनुभव येत आहे. कारण आपण जर चांगली सुरुवात केली तर समोरून देखील छान प्रतिसाद मिळतोच. अगदीच, अगदीच. ताई, नगरसेवकासाठी 2 वेळे तुम्ही फॉर्म भरला होता. अशा काय अडचणी झाल्या होत्या की तुम्हाला थांबावं लागलं? अ, खऱ्या अर्थाने म्हणजे थांबायचं म्हणजे थांबत नाही राजकारणात माणूस कधीच. काम करत राहायचं, काम करत राहिलं तर सगळं काही मिळत असतं. पण कधी-कधी स्थानिक लेव्हलचं राजकारण असतं. स्थानिक लेव्हलचं राजकारण असतं. त्या राजकारणामुळे आपल्याला थांबावं लागतं. तिथे विशिष्ट समाज असतो, आरक्षण असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी मग थांबावं लागतं. पण थांबलो म्हणून थांबत नाही. काम करत राहायचं. काम करणारा माणूस नेहमीच पुढे जात असतो. निश्चितच. मात्र ताई, दोंडाईच्या शहरात आता तुम्ही ज्या शहरात राहता, त्या शहरात अजून कोणत्या उपाययोजना झाल्या पाहिजेत तुम्हाला असं वाटतं? प्रकर्षाने ही योजना झालीच पाहिजे आणि हे आमच्या नागरिकांसाठी ही जी गोष्ट आहे, म्हणजे हे जी आव्हानं ती लोकं सामोरे जात आहेत या समस्यांना, ती पूर्ण झालीच पाहिजे असं तुम्हाला वाटतं? भूमी अंतर्गत गटारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या दोंडाईच्या शहराचा आहे. त्याच्यासाठी काम पण चाललेलं आहे. मंत्री साहेबांनी त्याचं सगळं प्लॅन रेडी करून ठेवला आहे. पण त्यासाठी निधीचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी वरच्या स्तरावर प्रयत्न चालले आहेत. आणि मग तो निधी आला की आमचं सगळ्यात मोठं काम असेल अंतर्गत गटारी. भुयारी गटारी ज्या आहेत त्या झाल्या तर मग आमच्या दोंडाईच्या शहराचा पूर्णपणे कायापालट होणार. वाह! म्हणजे विकास होईलच. 100% विकास होतोच आहे आणि अजून होणार. ताई, आता लवकरच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागतील. त्यासाठी तुम्ही स्वतःहून निवडणुकीसाठी उभे राहणार आहात का? हो, पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच उभी राहणार आणि नक्कीच चांगलं काम करणार. आम्ही तर 12ही महिने इलेक्शनच्या तयारीतच असतो. हं. इलेक्शन मोडमध्येच असतो. सगळ्यांशी संपर्क करणं, सगळ्यांच्या भेटीगाठी करणं, त्याचप्रमाणे त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्या समस्यांचं निवारण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 12ही महिने करत असतो. म्हणून आमच्यासाठी तर 12ही महिने इलेक्शन असतात. पण ज्यावेळेस पक्षाने जबाबदारी दिली, नेत्यांनी जबाबदारी दिली, तर ती जबाबदारी आम्ही निश्चितपणे पार पाडणार. निश्चितच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई, तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहत आहेत त्यासाठी आणि तुम्ही इथे आलात, छान आमच्याशी गप्पा केल्यात, छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लोकशाही चॅनलचे पण मी मनापासून आभार व्यक्त करते की ज्यांनी ही मुलाखत घेतली आणि माझे विचार आज आमच्या जनतेपर्यंत पोहोचतील. धन्यवाद. खरंच तुमचे आभार आहेत की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.